जिल्हा नियोजन समितीचा 100% निधी खर्च करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. जिल्हा नियोजन समितीचा 100% निधी खर्च करून पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासावर भर देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत दिले आहेत. यावेळी आमदार किसन कथोरे, शांताराम मोरे, नरेंद्र मेहता, महेश चौगुले, रईस शेख, निरंजन डावखरे, सुलभा गायकवाड आदींसह जिल्हा नियोजन अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 26 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देऊन अनुपालन अहवाल मान्य केला. 2025-26 जिल्हा वार्षिक योजना, आदिवासी उपाययोजना आणि अनुसूचित जाती उपाययोजनेचा मंजूर नियतव्ययाचा आढावा घेऊन 31 मार्च 2026च्या आधी 100% खर्च झाला पाहिजे असे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. 2026-27च्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देऊन पुढील आर्थिक वर्षात मंजूर नियतव्यय शेवटपर्यंत शिल्लक न ठेवता अगोदरच खर्च झाला पाहिजे. सर्व यंत्रणांनी तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी वेळेत मिळेल याची दक्षता घ्यावी. सर्व विकास कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत. भटक्या प्राण्यांसाठी शेल्टर उभारण्याचे निर्देशही त्यांनी महानगरपालिकांना दिले आहेत. पावसाळ्यापूर्वीची कामं सर्व यंत्रणांनी पूर्ण करावीत. नागरिकांची गैरसोय होऊ नये, शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदत करता येईल. सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिलं पाहिजे. वाहतूक नियोजन, आरोग्य यंत्रणा अलर्ट राहिल्या पाहिजेत. धोकादायक इमारतींमधील लोकांसाठी क्लस्टरसाठी सूचना दिल्या आहेत. रेल्वेवरील ताण करण्यासाठी मेट्रोचं जाळं तयार करण्यात येत आहे, त्यामुळे ट्रॅफिक कमी होईल. बायपास रस्त्यांचंही काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातील पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासासाठी भर दिला जाणार आहे. पायाभूत सुविधा आणि वाहतूक कोंडी, रस्ते सुरक्षा, IT पार्क, MIDC, आरोग्य आणि शिक्षण, जिल्हा रुग्णालय, नाविन्यपूर्ण उपक्रम या बाबींचा त्यांनी आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. लोकांना चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रास्ताविकेत सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील चालू प्रकल्पांची आणि नियोजित कामांची सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर या ठिकाणी मगाशी मी आपल्याला सांगितलं की वेळेवर सगळा पूर्णपणे आराखडा तयार करणे आणि टेक्निकल सँक्शन देणे आणि सर्व जो नियोजन पैशाचं केलेलं आहे त्याचा पूर्ण वेळेमध्ये त्याचे प्रस्ताव तयार करणे आणि ते पैसे खर्ची झाले पाहिजे कामावर आणि क्वालिटी मिळाली पाहिजे या बाबतीमध्ये सूचना मी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर DPC मार्फत होणारे जे काही कामं आहेत त्याच्यावर त्या विभागाच्या HODने स्वतः ती कामं मॉनिटर केली पाहिजे, प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली पाहिजे आणि त्याची क्वालिटी गुणवत्तापूर्ण कामं झाली पाहिजे अशा प्रकारचा अहवाल कलेक्टरना त्यांनी देणं बंधनकारक आहे. अशा प्रकारचे देखील मी सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांचा जो काही एक सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे, सुप्रीम कोर्टाचे देखील आदेश आहेत. त्यामुळे सर्व महापालिकांना परमनंट शेल्टर बांधणे, त्याचबरोबर निर्बीजीकरण करणे आणि त्याचबरोबर ॲनिमल जी ॲम्ब्युलन्स ती देखील या ठिकाणी काही महापालिकांकडे आहे, जिकडे नाही आहे त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आणि एकंदरीत संपूर्णपणे प्री मान्सून वर्क जे आहे, पावसाळ्यापूर्वीची कामं सर्व यंत्रणांनी मार्गी लावली पाहिजे. विशेषतः रस्ते दुरुस्ती आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. सर्व यंत्रणा ज्या आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांनी वेळेत, आता वेळ आहे आपल्याकडे, त्यामुळे वेळेमध्ये या सर्व रस्ते व्यवस्थित करणे, सुस्थितीत करणे. कॉन्क्रीटचे रस्ते असतील तर मे अखेरपर्यंत ते जेवढं काम कंप्लीट होईल तेवढं कंप्लीट करणे आणि जे पॅचवर्क आहे, जी दुरुस्ती आहे डांबरी रस्त्यांची, ती देखील मे अखेरपर्यंत कंप्लीट झाल्या पाहिजे.
कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये, खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, खड्ड्यांमुळे अपघात होऊ नये याची काळजी सर्व संबंधित विभागांनी घेतली पाहिजे, अशा देखील मी सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर ज्या संबंधित ग्रामीण भागासाठी जे शाळा आहेत, अंगणवाड्या आहेत, PSC आरोग्य केंद्र आहेत, यांच्यावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. येऊरमधील अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठ्याचा आरोप करत ठाणे काँग्रेसचं निषेध आंदोलन. ठाण्यातील वर्तकनगरमधील शिवाजीनगर येथील उन्नती गार्डन मागील जलकुंभातून येऊर परिसरातील अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षानं केलाय. या जलकुंभातून रवी इस्टेट, लक्ष्मीनारायण, कॉस्मोस, सुरेश पार्क आणि भीमनगर या भागांना नियमित पाणीपुरवठा केला जातो. मात्र याच जलकुंभातून येऊरमधील अनधिकृत बांधकामांना पाणी दिलं जात असल्यानं स्थानिक संकुलांमध्ये आणि भीमनगर परिसरात पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचा दावा काँग्रेसनं केलाय. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे आज जाहीर निषेध आंदोलन आणि स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या आंदोलनात ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण, पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. अनेक रहिवाशांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवत प्रशासनाविरोधात नाराजीही व्यक्त केली. रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा होणं अन्यायकारक असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आपण सध्या निवडून आलो नसलो तरी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरलो असून अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी यावेळी केली. कुंभ मी नगरसेवक होतो त्या वॉर्डातला होता, सुधाबाईंनी बांधलेला होता. या जलकुंभातून भीमनगरच्या जनतेला, या जलकुंभातून उन्नती गार्डन, रवी इस्टेट, कॉस्मॉस, सुरेश पार्क, हिलव्ह्यू, लक्ष्मीनारायण आणि तिकडची बेतनीची कॉस्मोस यांना पाणी पुरवठा केला जात होता. पर्याय म्हणून मी हा रस्त्याचा सिमेंट कॉन्क्रिटीकरण करतानाच एक बेतनीला टाकी बांधून घेतली 50 दशलक्ष. तिथूनही पाणी पुरवठा सुरळीत होऊन या शिवाजीनगरलाही पाणी पुरवठा सुरळीत आहे. याच्या टाकीवरून शिवाजीनगरच्या शेळकेपाड्यालाही पाणी जाते. असं असताना हा विपरीत निकाल लागल्यानंतर मी नगरसेवक ज्या दिवशी पराभूत झालो, दुसऱ्याच दिवशी पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम त्या भुवड आणि प्रशांत सोनागर या कंपनीने केलेला आहे. हा DPR त्यांचं असं म्हणणं आहे की 2022 पुढे मध्ये मंजूर झाला प्रशासक असताना. मग 2022 मध्ये DPR मंजूर झाला होता, मग आतापर्यंत तुम्ही का थांबले होते? याचं कारणच आहे, मी पडायची वाट बघत होते. ज्या दिवशी मी पडलो त्यांना असं वाटलं की मी पडलो आणि यांना पाण्याची पाईपलाईन टाकून आम्ही फॉरेस्टलाही तक्रार दिलेली आहे. त्यांनी अजिबात समजू नये, यांच्या प्रॉपर्ट्यांपर्यंत मी जाईन. यांनी अमृत योजनेतून किती पैसे खाल्लेत, कुठे कुठे यांच्या प्रॉपर्टी आहेत, सगळ्यांच्या ह्या अमृत योजनेतून ह्या ह्या अधिकाऱ्यांच्या, ते सगळं मला माहिती आहे. कॉन्ट्रॅक्टरना जेलमध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही आणि बोगस निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. आज इकडनं जर पाणी वरती येऊरला अनधिकृत बांधकामाला दिलं, अनधिकृत बांधकामाला पाणी देऊ नये अशा प्रकारचे निर्देश असताना, हायकोर्टाचे निर्देश असताना, त्या बंगल्यांना आणि त्या सगळ्या पब्स आणि त्या सगळ्या हॉल्सना पाणी देण्याचं काम आता यांनी चालू केलंय. जसं काय वाघ जखमी झाला, त्यांना वाटलं आता आपलं रान मोकळं झालं. वाघ जखमी जरी झाला तरी वाघ जिवंत आहे. टायगर हे पाणी, भीमनगरच्या जनतेचं पाणी, या सोसायटीचं पाणी आम्ही वळवू देणार नाही. आम्ही ऑलरेडी फॉरेस्टला तक्रार केलेली आहे. वेळ पडली तर चापेकर बंधू बनू, वेळ पडली तर भगतसिंग बनू, पण यांना जिवंत सोडणार नाही आम्ही. हे पाणी यांना तिकडे वळू देणार. यांना टाकायचं असेल दुसरीकडून यांनी पाणी घ्यावं दुसऱ्या टाक्यांमधून. आमच्या जनतेचं पाणी यांना घेऊ देणार नाही. आणि इथल्या सगळ्या सोसायट्यांना माझी विनंती आहे आणि आव्हान आहे की तुम्ही मतं नाही दिली हरकत नाही, तुम्ही भरभरून मतं युती सरकारला दिली, त्याच्याबद्दल काही नाही, पण तुमच्यासाठी मी कटिबद्ध आहे. माझे नगरसेविकेचे उमेदवार हे सगळे कटिबद्ध आहेत. उमेश आहे, संजीवनी आहे, नम्रता आहे. आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही तुमची सेवा करत राहणार, तुमच्यासाठी लढत राहणार. सह्यांची मोहीम आखलेली आहे. माझी सर्वब्राह्मणांना विनंती आहे, हे होऊन देऊ नका साहेब. हे अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा नाही तर यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र घ्या की फक्त एअरफोर्सला पाणी दिलं जाईल. आणि ते सुद्धा इंदिरानगरच्या टाकीतून पाणी दिलं जाते. त्यांचं म्हणणं आहे पाणी कमी येतं, तर अजिबात नाही. कमी येत असलं
तरी तुम्ही दुसरी काहीतरी पर्यायी व्यवस्था करा. इकडच्या जनतेचं पाणी वरती वळवलं तर टँकर चालू होईल. ही गरीब जनता आहे, टँकर परवडणार नाही यांना. भीमनगरची जनता असेल, इकडल्या सोसायटीमधले 50-50 टँकर एका बॅलेट पेअरला राहत नाहीत. आणि म्हणून निवडून आलेल्या नवीन नगरसेवकांनाही माझी विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन, शेवटी तुम्हाला मतं दिली आहेत, माझ्यापेक्षा जास्ती मतं तुम्हाला दिली आहेत लोकांनी ते, तर तुम्ही त्यांचं रक्षण केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलंय, संविधानाचा जर गैरवापर होत असेल, संविधानाची पायमल्ली होत असेल, तर तुम्ही त्या संविधानाच्या माध्यमातून, त्याच तरतुदींच्या माध्यमातून आपले अधिकार खेचले पाहिजेत. त्यामुळे प्रशांत सोनाग्रा असेल, विकास ढोले असेल, त्याच्या आधी ऑलरेडी इन्क्वायरी झालेली आहे अँटी करप्शन. काय विकास ढोले असेल किंवा विनोद पवार असेल, यांना माझं जाहीर आव्हान आहे, कृपया माझ्या कॉलरला हात टाकायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जेलमध्ये बसवल्याशिवाय विक्रांत चव्हाण राहणार नाही. ठाण्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन. ठाण्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आलं. पालिका पत्रकार कक्षातील पत्रकार, छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांच्यामार्फत हे निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी मनोज देवकर, अमोल पवार, सुरेश साळवे, प्रज्ञा म्हात्रे आदीही उपस्थित होते. पत्रकारांच्या कामकाजाशी संबंधित विविध प्रलंबित आणि महत्त्वाच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे पत्र तातडीनं तयार करून सादर करण्यात आले. हे पत्र तातडीनं तयार करण्यात आल्यानं काही ठराविक पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या त्यावर घेण्यात आल्या असल्या तरी मांडण्यात आलेल्या मागण्या या सर्व पत्रकारांच्या हिताच्या आणि विधायक स्वरूपाच्या असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निवेदनाची दखल घेत त्यावर सही आणि आदेश देत हे पत्र पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे कार्यवाहीसाठी सुपूर्द केलं. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्व पत्रकारांनी एकजुटीनं पाठपुरावा करणं आवश्यक असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले. ही मागणी सर्व पत्रकारांची असून त्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं आवाहनही करण्यात आले. ठाणे शहराचा झपाट्यानं वाढणारा विस्तार आणि वाढत्या नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ठाण्यात ठाणे शहर विकास समिती स्थापन करण्याची मागणी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी ठाणे शहराचा विकास केवळ सिमेंट, काँक्रीटच्या इमारतींमध्ये मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून व्हावा अशी मागणी केली आहे. शहराचा विकास आराखडा पारदर्शकपणे राबवण्यासाठी तसंच बिल्डर धार्जिणा निर्णयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ज्ञांची स्वतंत्र समिती आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केले. अनधिकृत बांधकामं, फेरीवाल्यांचं अतिक्रमण, वाढती वाहतूक कोंडी आणि शहर विकास विभागातील संभाव्य भ्रष्टाचार यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठीही ही समिती उपयुक्त ठरेल असं त्यांनी स्पष्ट केले. नागरी सोयीसुविधांचा दर्जा सुधारून ठाणेकरांच्या जीवनमानात वाढ करणं हे या समितीचं प्रमुख उद्दिष्ट असेल. राज्य सरकारनं या मागणीची गांभीर्यानं दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा उपमहापौर कृष्णा पाटील यांनी व्यक्त केली आहे. आहे काय नेमकी मागणी आहे आणि काय मागण्यांमध्ये महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडले? म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये शहर विकास कमिटी आहे. त्या कमिटी अंतर्गत आपलं ठाणे वाढत चाललेलं आहे. ठाण्यामध्ये नवीन डेव्हलपमेंट भरपूर होत आहे आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये जे काही विकास करार असतील किंवा आपलं CC असतील नवीन कंटेनमेंट बिल्डिंगची किंवा रिडेव्हलपमेंटच्या असतील किंवा नवीन एखादा प्रोजेक्ट तयार असेल तर त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल नगरसेवकांचा किंवा असावा. हे फक्त आपल्या महापालिकेत फक्त काय की प्रशासन आणि तो विकासक ह्यांच्या संगनमताने सगळं चाललेलं आहे. याच्यामध्ये बरेच चुकीचे प्रकार पूर्वी घडलेले आहेत
आणि त्या प्रकारामध्ये घडलेलं म्हणजे कसं होतं की एखाद्या सोसायटीने डेव्हलपमेंट दिला, बिल्डर बरोबर ॲग्रीमेंट केलं आणि इकडे सीसी पास झाली. सीसी झाल्यानंतर तिचा असतो 36 महिन्यात किंवा 40 महिन्यामध्ये क्लिअर करा, पण ते 5-5 वर्ष 10-10 वर्ष झाली त्यांची काय सीसी होत नाहीत. लोकांनी घरं बेघर खाली केलेली आहेत, त्यांचे डिपॉझिट भाडं त्यांना भाडे मिळत नाही आहे आणि ते लोक मग कोणाकडे पळतात, मग स्थानिक आमदार असतील, स्थानिक नगरसेवक असतील किंवा कोर्टात जातात. कोर्टामध्ये पण त्यांना न्याय मिळत नाही. मग त्याच्यावर कुठेतरी ठाण्यातील नगरसेवकांचा कंट्रोल असावा. जसं मुंबईतील नगरसेवकांचा कंट्रोल असल्यामुळे बहुतांश मुंबईमध्ये डेव्हलपमेंटमध्ये असतील तिथे प्रकार चुकीचे घडत नाहीत किंवा फसवणुकीचे प्रकार कमी आहेत प्रमाण. ते ठाण्यामध्ये बऱ्यापैकी जास्त आहे. तर मला असं वाटतं की ठाण्यामध्ये जर ही विकास सुधारणा कमिटी आली आणि त्याच्यावरती नगरसेवक तज्ञ त्याच्यावर अपॉइंटमेंट केले गेले मुंबईच्या धर्तीवर, तर तिथे एक प्रकारे प्रशासक आणि लोकांनी निवडून दिलेली नगर ट्रस्टी लोक म्हणा किंवा नगरसेवक ह्यांचा आणि त्या प्रत्येक प्रोजेक्टवरती कंट्रोल राहील आणि त्या कंट्रोलनुसार उद्या भविष्यात आरक्षित भूखंड असतील किंवा 25% महापालिकेला त्यातून ते देणं लागतं, मग त्याच्यावर मैदानं तयार करता येतील, एखादी क्रीडा संकुलं तयार करता येतील किंवा हॉस्पिटल्स असतील, तर ह्याच्यावरती कुठेतरी महापालिकेच्या नगरसेवकाचा कंट्रोल राहील. हे प्रशासन आणि तो बिल्डर संगनमताने करतात, पुढे काम होत नाही. बरेच सोसायट्यांचे त्यांचे काय क्लब हाऊस झालेलेच नाही आहेत, हॉस्पिटल्स डिक्लेअर केलेलं आहे किंवा एखादं हॉल त्यांना लिहून दिलं असतं आम्ही करतो म्हणून, तो पोझिशन देतो पण ते करतच नाही, नंतर ते सारखे चक्रा मारत असतात. मग हे असे प्रकार ॲम्युनिटीजमध्ये पण व्हायला नको. मग ते जर नगरसेवकांच्या त्या कमिटीच्या इथून पास झाले, जसं मुंबईमध्ये होतं तसं, तर बऱ्यापैकी त्याच्यावर कंट्रोल येईल आणि सुरक्षितता वाढेल लोकांची, ठाणेकरांची. ही माझी त्याच्या मागची भावना आहे. अनेक लोक कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं भाजपचे नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारातून ठाण्यात आयोजित मालवणी महोत्सवात काल दिंडी आणि कोकणची लोककला भजनाचा कार्यक्रम रंगला होता. टाळ मृदुंगांच्या गजरात, अभंगांच्या सुरेल सादरीकरणात आणि भावपूर्ण कीर्तनात रसिक अक्षरशः दंग झाले होते. श्रुश्राव्य भजनात साक्षात भगवान शंकर तसंच श्री स्वामी समर्थांचं दर्शन झाल्यानं भाविकही भारावून गेले. ठाण्याच्या शिवाजीनगर उन्नती गार्डन मैदानातील स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीत सुरू असलेल्या मालवणी महोत्सवात दररोज खवय्यांसह रसिक आणि भाविकांची सांस्कृतिक भूक भागवली जात आहे. बुधवारी सायंकाळी कोकणातील कणकवली वाघेरी येथील श्री लिंगेश्वर प्रासादिक पारंपरिक वारकरी भजनी मंडळानं सादर केलेल्या श्रुश्राव्य भजनातून भक्तिभाव, पारंपरिक संस्कृती आणि लोककलेचा संगम भाविकांना अनुभवायला मिळाला. महोत्सवाच्या निमित्तानं हरिनामाचा गजर करत भव्य दिंडी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या सेवेकऱ्यांनी टाळ मृदुंगांच्या गजरात परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे नगरसेवक सीताराम राणे यांनी स्वतः ढोल वाजवत या दिंडीत सहभाग नोंदवला. असं आहे की सालाबाद प्रमाणे मी या ठिकाणी आलेलो आहे. मला कल्पना आहे की हे 27वे वर्ष आहे की सीताराम राणे या ठिकाणी हा मालवण महोत्सव करतायत आणि खऱ्या अर्थाने त्यांना ह्या वर्षी गणपती फावला आणि आज ते नगरसेवक म्हणून निवडून आले. मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही बघितलं तर जर तुम्ही चांगलं काम केलं, पक्ष कुठलाही असला पण काम जर चांगलं केलं तर त्याचं श्रेय मिळतं आणि देव तुमच्या मागे अशा पद्धतीने उभा राहतो. माझे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी त्याला शुभेच्छा देतो. आणि जे 70 स्टॉल धारक इथे आहेत त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे आता तुमचा माईक दिला की मी परत फिरणार आहे आणि या स्वादाचा फायदा घेणार आहे. तर पुन्हा एकदा यांनी मला बोलवलं त्याबद्दल आभार.